सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय म्हणते चित्रपट पुरवणी बघूया तरी. शलाका गेल्यापासून त्या पुरवणीच्या ह्या पानाची व्हॅल्यू डाऊन झाली आहे. आता मीच बघतो शलाकाच्या वतीनं तिच्या नजरेतून. अरे कर्मा, ही कोण? का बा काय वाजता एवढं टक लावून? कुठं काय जरा असे काय छान बघत होतो. बघू काय रे तुझा काय, तू पत्ता काय तुझा? म्हणजे सकाळपासून कुठे नाहीसा झाला होतास. बघू. अरे ते काय बघतोय ते? तुला आंघोळ करायची नाही, जायचं ना तुला? आंघोळ जातात, आंघोळला पळ पळ. आवाज काय करताय? म्हणून प्रॅक्टिसला गेलो होतो. प्रॅक्टिसला गेला होतास? हो. तू एवढ्यात आलाच परत अर्ध्या तासात? आलो मी. काय पाऊस आहे की काय? कुठे पाऊस दिसत नाहीये. पाऊस मग काय तुझा आळस जागा झाला काय एकदम? आबा वैतागून आलोय आम्ही. कोणाला वैतागला? म्हणजे प्रॅक्टिसला की क्रिकेटला? राजू माहितीये राजू काहीतरी नियम काढत असतो. माझी बॅटिंग आली की म्हणतो प्रॅक्टिस थांबली, बस झालं तर बंद करूया. अरे मग त्याला वेळ लागलाय, मला करू दे ना बॅटिंग. डोकं फिरलं, सुनावून आलोय सगळ्यांना. अरे जीवसच्या कंटेस्ट मित्र ना रे तुम्ही. होते, आता नाहीयेत. तुम्ही होते भाऊ एकमेकाचे मित्र म्हणजे, आता नाही? नाही. अरे म्हणजे काय? तुटली हो आमची मैत्री, बस झाली. तुटली अशी कशी तुटेल मैत्री? संपली म्हणजे संपते. अशी मैत्री संपते का रे कधी? हा आता भांडला मैत्री संपली आणि मग संध्याकाळी खेळायला अशी त्यांच्या बरोबर का दुसरे मैत्री मित्र शोधणार आहे? दुसरे शोधेन पण त्यांच्याबरोबर नाही जाणार. अरे हे बघ, हे शिरी आहे माझा, ऐक जरा. मी काय तुला म्हणतो, अशी संपली म्हणून मैत्री संपत नसते रे कधी. हा मला काय वाटतं, तुमच्या पिढीला ही मैत्रीची संकल्पनाच कळलेली नाहीये. मित्र म्हणजे काय हे कळलेलंच नाहीये तुम्हाला. काय कळलंय? हो कळलंय. काय 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 कळलं म्हणजे काय? नुसतं आपलं मजा करायला बरोबर आला आणि पिकनिकला सोबत आला म्हणजे तो मित्र? हो. काय हो कर्म माझं? मग सांगा ना काय अर्थ आहे त्याचा? अरे मित्र म्हणजे बरं का, ज्याच्याशी तुमची मतं जुळतात तो. असं म्हणतात की मतं जुळली की मन जुळतात. तुम्ही कशी तुमच्यासारखे मतभेद चालू असतात, जेव्हा ऐकावं तर तुमची भांडण चालू असतात. आबा मी सांगितलेलं पटतच नाही त्यांना तर. अरे पण त्यांनी सांगितलेलं तुला पटतं का? हा अरे पूर्वीच्या काळी तुला सांगतो, मैत्रीसाठी लोक जीव द्यायचे. तू नुसती साधी माघार घ्यायला तयार होत नाही. निरुत्तर झालास ना. हे बघ तुला सांगतो, मी कुठेतरी वाचलेलं आहे बरं का शिर्या, मैत्रीची 3 रूप आहेत: मित्र, सखा आणि जिवलग. मित्र म्हणजे बरं का, ज्याच्याशी तुमची मतं जुळतात तो. आणि सखा म्हणजे ज्याला तुम्ही आपलं सुखदुःख सांगू शकता तो. आणि जिवलग म्हणजे ज्याला तुमचं दुःख न सांगता सुद्धा कळतं तो. त्याला म्हणतात जीवस्य कंठस्थ मैत्री. हा आहे तुला एक तरी मित्र असा आहे काय? नाहीये ना? अरे मला होता, आमच्याकडे असे मित्र होते. तुला नाही कळणार नाही, सांगून कळणार नाही. तो काळच वेगळा होता. झालं की नाही? अहो मी आज कारल्याची भाजी केली आहे आणि जास्ती देते. मी पोळ्या वेगळ्या देते, भाजी जरा जास्त देते. सचिनला आवडते ना कारल्याची भाजी, त्यालाही होईल तुम्हालाही होईल, भांडण होणार नाहीत तुमची. काही देऊ नको भाजी जास्ती वगैरे. म्हणजे भाजी दे तू, ते जास्ती वगैरे नको. मी काय ते सचिनला अजिबात देणार नाही. का? भांडण झाले की काय सचिनशी?
मी का भांडखोर आहे सगळ्यांची भांडायला? काय नाही का, पण हे सगळे असेच. कोण हे सगळे? हे सगळे म्हणजे हा सचिन. अगं बाई, काय काय झालंय? अगं श्यामल, याची बाजू घेऊन मी बॉस बरोबर भांडलो तर याने सगळ्यांसमोर मला उघडं पाडलं, तोंडगाशी पाडल्यासारखं. तुला सांगतो श्यामल, ज्याचं करावं भलं, काही नाही, यापुढे कानाला खडा कोणाचं भलं म्हणून करायला जायचं नाही. तुम्ही आणि तुमचे मित्र काय ते बघून घ्या. तुम्ही टायर लावलेलं नाही. हो, लावणार आहे मी. आणि श्यामल, मला कुणीही मित्र नाही. अगं बाई, असं म्हणू नका. आता तणतणत जाताय ना, मला खात्री आहे संध्याकाळी खो खो हसत याल तुम्ही. सचिननी ना फारच मज्जा केली. यापुढे असं होणार नाही. बघूया आपण. अरे, चहा पिऊया. हसतेस काय तू? हा? मी एवढं सिरियसली सांगतो, तू माझ्या तोंडावर हसतेस. हे बघ श्यामल, मला माझ्या सिरियस गोष्टीची थट्टा केलेली अजिबात खपत नाही. तुला काहीच वाटत नाही? अहो नाही, मला खरंच काही वाटलं नाही. अहो तुमचा काका, अरे काय काम होतं का आबांना भेटायला आलाय? हो हो, आबांनाच भेटायचं होतं. एक मिनिट, मी बोलवतो. आबा, आबा, अहो आत तरी या. नाही, असं नाही, जरा घाईतच. काय रे शेखर? अहो खारकर काका आले. आबा, जरा मला तुमची मदत हवी होती. हो करतो ना, काय सांगा ना, काम काय? नाही म्हणजे गेल्या वेळेला पोस्टात एका स्कीम मध्ये पैसे टाकलेत ना, त्या संदर्भात जरा. मी कशाला, माझी काय ओळख नाही पोस्टात. नाही म्हणजे काय आबा, मला जरा गोंधळल्यासारखं होतं. म्हणजे मागच्या वेळी सगळं नेण्यांनी केलं होतं, आता ते नाहीयेत. नाही, तुम्ही काय करू नका, मला ही सगळी माहिती आहे. तुम्ही आवश्यक ती कागदपत्र घेतलेली आहेत ना? हो हो, घेतल्यात. मी आलो, सुनबाई सांगून येतो. अगं हे श्यामला, हे श्यामला. अहो काका आत नाही, आता निघूच. अगं श्यामला, हे श्यामला. अहो आबा, अहो आता लगेच कुठे निघताय तुम्ही? बरं जरा खाऊन तरी निघा. नको नको शेखर, उशीर होईल, मग त्याच्या लंच ब्रेक होईल, मग परत रखडपट्टी. अहो पण श्यामला, श्यामला. आले आले. काय झालंय आबा? मी जरा खारकरांबरोबर जाऊन येतो पोस्टामध्ये. अगं बाई, आता? थोडे जरा अर्जंट काम आहे म्हणून मी जाऊन येतो. हा बरोबर, पण मग जेवायला येताय ना तुम्ही वेळेवर? मी येतो नाही. हा, सांभाळून जा. हा चला चला, खारकर चला. बघितलंस ना श्यामल? काय झालं? आता हे खारकर यांना उन्हात आणून फरफटत घेऊन जाणार. येईपर्यंत 12:30-1 वाजणार. की खाणार कधी, जेवणार काय, काय चाललंय? तुम्ही काही बोलू नका. खारकर त्यांचे जीवश्य कंठस्थ मित्र आहेत ना, मग आबा जाणारच. तुम्ही काय बोलू नका. म्हणूनच हे असले मित्र नकोसे वाटतात कधी कधी. अहो असू दे ना, एवढं काय त्याच्यात. असू दे काय श्यामल, छत्री सुद्धा नेली नाही त्यांनी. झेपणार आहे त्यांना या वयात. शिर्या, ए चल. असं काय? ए उठ ना, नाटक नको करू. सांग, उठ चल. काय रे? अरे चल ना यार, हॉस्पिटलला जायचं. चल लवकर, उठ चल. काय हॉस्पिटलला? अरे असं काय करतो? अरे काका ऍडमिट आहेत, सांगितलं ना तुला. चल उठ उठ उठ, चल. नाटक नको करू. सांग शिर्या. मी नाही येणार. प्लीज यार, बस क्या. अरे बाबा, तिकडे गेट पासची लपडी असतात यार, एकाला खाली उभं राहावं लागतं. मला सोबत होशील जरा. चल ना यार प्लीज. सांगितलं ना नाही येणार म्हणून. चल. आता शिर्या बस काय यार, असं काय करतो यार, प्लीज. येई क्या दोस्ती आपली? हा उठ. दोस्ती जा, त्या गोट्याला घेऊन जा ना. दोस्त आहे ना तुझा. हा, त्याची बाजू घेतलीस ना, जा. आउट होतो काय? थापली माझी विकेट. चल जा. अरे बाबा, असं काय करतो? जे मला दिसलं ते मी केलं. मी चिटिंग कशी करू? सांगितलं नाही, नाही येणार. जा चल. अरे बाबा, उद्या डबल बॅटिंग कर ना. असं काय करतो तू? शिर्या, तुझं हे सामान असं घरभर. अगं बाई, हा झोपलाय का? तुझं काही काम होतं का? हो, म्हणजे काका ऍडमिट आहेत ना, तर काकू तिकडे एकट्याच असतात, म्हणून ह्याला सांगितलं चल माझ्या बरोबर जरा सोबतीला. तर अगं बाई, कशी तब्येत आहे त्यांची? नाही, आता ठीक आहे. 4-5 दिवसात डिस्चार्ज मिळेल म्हणून सांगितलंय. बरोबर, मग मी पाठवते ना याला. तुझा तयार हो, मी पाठवते याला. हा, थँक्स. हा खरंच. थँक्स काय, वेडा आहेस का तू? जा, तुझा तयार हो, जा. शिर्या, अरे हे काय घरभर सामान सगळं अरे टाकून- कशाला सांगितलंस येतो म्हणून? अगं बाई, तू जागाच आहेस? हो, मी नाही जाणार, सांगून ठेवतो. असं नाही करू राजा. हे अरे मित्र आहे ना तुझा. मित्र आहे नाही होता, आता नाहीये. का रे? का रे? हा, आणि गोटे आऊट नव्हतो, आऊट दिलं, ढापली माझी विकेट. लहान आहेस का तू अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा राग धरायला? हा,
प्रसंगाच्या वेळेस असे राग विसरायचे असतात बाळा. प्रसंग कुणावरही येऊ शकतो. हा, आणि खरा मित्र प्रसंगाच्या वेळीच कळतो. हो, हे मित्र नाही का? मित्र म्हणायची लायकी नाही यांची. नसू दे, मी सांगते म्हणून जा तू. लोकांनी माणुसकी सोडली म्हणून आपण सोडायची नसते. कळलं? जा तू. जातो. शिर्या, निघालोय, जातोय. तुम्हाला सांगतो आबा, गेल्या वेळी त्या बुटक्या माणसाला अगदी हैराण केलं होतं, म्हणून आज तुम्हाला घेऊन आलोय. तुम्हाला सांगतो खारकर, सगळीकडे हल्ली असंच झालेलं आहे. बँकेत जा नंतर पोस्टात जा, ग्राहकांशी कसं वागावं याचे धडे द्यावे लागतात. हो, त्याने सुद्धा काही होणार नाही. हल्ली वृत्तीच झाली होती, उद्धटपणाचाच आपल्याला पगार मिळतो अशी त्यांची भावना झाली. त्यातून एखादा सज्जन भेटतो या कुमार सारखा. हो हो, त्यांनी तुम्हाला अगदी बरोबर ओळखलं. ह्याचं काय, तुम्हाला सांगतो खारकर, या कुमारचा बाप म्हणजे माझा खास मित्र. हे साहित्य संघ आहे ना चर्नी रोडचं, त्या थिएटरमध्ये आम्ही नाटकं बघायला जायचो. त्यावेळेला ओपन एअर थिएटर होतं, ते बंद झालेलं नव्हतं. आणि बरं का, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आम्ही चौपाटीवर भाषणं ऐकायला गेलो. एकदा सका पाटलांच्या भाषणाच्या वेळेला काहीतरी गोंधळ झाला आणि पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली ना. त्या धुमश्चक्रीमध्ये आम्ही पळ सुटलो दोघे, हातात हात घालून, आणि समुद्रात गेलो पार. गुडघ्यापर्यंत पाणी येईपर्यंत माहितीच नाही समुद्र सुरू झालेला. त्याच्यानंतर काही आमची भेट झाली नाही. तो समुद्रात नाही गेला, तो आला परत. एकदा जायला हवं घरी त्याच्या. जुनी मैत्री पुन्हा पल्लवीत होईल. मलाही घेऊन चला की सोबत, म्हणजे किस्से ऐकता येतील. नक्की नक्की. घरी जाऊया, आम्हाला वाट बघत. हो हो हो, पण मी तुम्हाला सांगतो आबा, ते नेने भांडले ना त्यावेळेस. हॅलो. हॅलो आई, शलाका. हा बोल. हा आई, प्रीतीचा नंबर बदललाय का ग? अगं बाई, काय शलाका, फोन करायचा आणि प्रीतीचा नंबर विचारतेस काय ग? अगं आज तिचा बर्थडे आहे ना, मी म्हटलं सर्वात आधी मी फोन करणार तिला विश करायला. 8 वेळा ट्राय केला, इतकी वैतागले, लागतच नाहीये, म्हणून म्हणलं तुला फोन करून विचारावं. बघते मी. हा, हे बघ काय आहे, 2613 2 लावायचा आधी आता. हा, 26134982. अगं हाच आहे की मग माझ्याकडे, मग पण लागत नाहीये. अगं बाई, तर काय, बघते ना, पण प्रयत्न करून बघ. हा, मी करते तिला ट्राय. आई, आबा बरे आहेत ना ग? हा, बरेत बरेत. आणि शिर्या आणि बाबा? अगं मज्जेत आहेत. चल, मी करते प्रीतीला फोन, नाहीतर मग तू सांग तिला नंतर. हा, बरं बरं, मी सांगते. ओके, बाय. बाय बाय. काम झालंय महत्वाचं, हे एवढं महत्वाचं. मागच्या वेळेला मी काय रखडलो होतो तुम्हाला सांगतो. आलात तुम्ही? बराच उशीर झाला तुम्हाला. अहो, शलाकाचा फोन आला होता आता. काय 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 म्हणते, बरी आहे ना? नाही, मजेत आहे. मग सकाळीच का फोन केला? अहो, तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आज, म्हणून तिला फोन केला होता. तो लागत नव्हता, म्हणून इकडे फोन करून विचारत होती की नंबर तोच आहे ना. श्यामाला याला म्हणतात मैत्री. हे शिर्याला सांगायला हवं, म्हणजे ही मुलगी साता समुद्रा पार गेली तरी मैत्रिणीचा वाढदिवस विसरली नाही. आता त्याला काय सांगणार, त्याचं रोजच आहे ते. तुमचं काम झालं का? हो, अगदी व्यवस्थित. अहो, आबांच्या मित्राचा मुलगाच होता तिथे, त्यामुळे सुटकी सरशी सगळी कामं झाली. कुमार कुमार त्याने मला पटकन ओळखलं. माझ्या लक्षात आलं नाही, त्याने मला हात मारून बोलवलं. अहो टिपरे अंकल, या आतमध्ये या, कम हिअर. सगळे लोक बघायला लागले कुतूहलाने. कोण आतमध्ये केलो, VIP ट्रीटमेंट. आम्हाला मला थंड काय मागू का? म्हटलं नको बाबा, घसा बसला ते चहा मिळाला. बरोबर कामाला पण कोणत्या मिळाला चहा मागव. ते चहा त्याने जी लावल्याला घाई होती, म्हणतात भराभर प्यायचो आणि भावचे काम पण त्याने करून दिलं. एकूण काय, आमचा चहा सुद्धा झालाय. नाही, आता तुम्ही जेवणच जा. कसं माझ्या मनातलं बोलली, यू आर माय बेस्ट फ्रेंड, हिचं ऐकायला पाहिजे. त्यांनी काय, म्हणजे मला जरा जायलाच हवं. हो, नाही, वेळ झाली आहे जेवायची. मी पानं घेते ना, आपण घरी फोन करू ना तिकडे. ते काय रागावू नका, म्हणजे काय घरी वाट बघतील. हो, नाही म्हणतील मित्राबरोबर गेला आणि तिथेच रमला. पण आबा, काही म्हणा, तुमच्या त्या मैत्रीचा तुमच्या ह्या मित्राला मात्र खूप फायदा झाला. बरं, मी निघतो. संध्याकाळी भेटूच कट्ट्यावर. धन्यवाद. त्यांनी केलं आहे. ते पुढेही म्हणाले की पाकिस्ताननं या अतिरेकी संघटनांना जर आश्रय देण्याचं धोरण मागे घेतलं तर आम्ही अजूनही मैत्रीचा हात पुढे करायला तयार आहोत. अरे काय ही लाचारी. अरे मैत्रीचा हात कसला पुढे करता? लायकी आहे का यांची? का करायची आपण लाचारी? यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की सौजन्य आणि भोळेपणा याच्यामध्ये एक ठसठशीत सीमारेषा असते, स्वाभिमानाची.
एकदा ती ओलांडली ना की मग माणूस बुळा ठरतो. दोन्ही देशांदरम्यान मध्यंतरी सुरू असलेल्या सदिच्छा बस आणि रेल्वे सेवेसंबंधी विचारला असता रेल्वे संबंध सुधारावेत या हेतूने ती पुन्हा सुरू केली जाईल अशी आशाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. आपण इथे बोलतोय नुसते, पण आपले संरक्षण मंत्री तिथे बसून काहीतरी वेगळंच बोलताय. काय खरं आहे काय खोटं आहे काही कळायला मार्ग नाही. मला माहिती आहे ना, पण काय जेवण तयार आहे. काही नाही बाबा, काही नाही. हे काही नाही करणार. बघा तुम्ही चर्चा करताय. चर्चाच करा. चर्चेने प्रश्न सोडवतायत. नाही 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 शिर्या, हे बघ चर्चेनेही प्रश्न सोडवता येतात, पण इथे तो मुद्दाच नाहीये. कारण काय आहे की अशा प्रकारामध्ये दोघांची इच्छा सारखी असायला लागते, तर तो प्रश्न सुटतो, नाही तर नाही. आमटी तुम्हाला हा तेच तर. म्हणजे इच्छा नसतानाही आपण चर्चा लादतोय त्यांच्यावर. हे म्हणजे सक्तीची मैत्री नाही का? म्हणजे आपल्या मनात अशी मित्राची म्हणजे मैत्रीची भावना असते आणि यांच्या मनात काय स्वार्थ. ती लाहोरची बस यात्रा असो किंवा ती आग्र्याची शिखर परिषद असो, काही नाही हो. बरं मला सांगा की नेहमी नमतेपणा आपण का घ्यायचा? मैत्रीसाठी यांना लागू नाही पडत. बरं क्रिकेट खेळायची इच्छा यांची प्रचंड असते, एकत्र क्रिकेट खेळायचं. काही नाही हो. पण मैदानावर काय स्पोर्ट्समन स्पिरिट कुठे आहे? कसे खेळतात? जसे काय लढतायत. हे कसले मित्र हो? तुला सांगतो शिर्या, अरे सगळीकडे हेच चालले रे. आपण आपले मित्र मित्र म्हणून जीव पाकडायचा, आणि हे तुला सांगतो जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा हे नेमके फरार. आबा, तुम्हाला कळलं का सबनीसांनी स्कूटर घेतली ते? हो, मी ऐकलं खरं. स्कूटर घेतली. आज संध्याकाळीच घेतली. छान आहे, हिरव्या रंगाची आहे. मिसेस सबनी शिकल्या काय? नाही 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 नाही, तुम्हाला कसं कळलं? कोणतं दुपारी शिकत होतं, कोण म्हणाले मोलकर शिकत होत नाही. आबा, अहो इथे पलीकडच्या चौकामध्ये शोरूम नाही का निघालीये? मी इथे शोरूम आहे, मित्राची काय? हो, पाटणकर. मित्र बाबा, मित्र. हे मित्र असतात ना, हे फरार होत नाही. तुम्ही सांगता ना फरार नाही होते, विरोधात उभे राहतात. मनोज सकाळी आम्ही क्रिकेट खेळत होतो, माझा मित्र. विकेट ढापली माझी. बरं सगळे बोलतात म्हणून हा पण म्हटलं, अरे तू काय असं करतो? तू माझी बाजू घे ना. आपण नाही, हाही त्यांच्यातलाच. अगं हे ते मामलदारांच्या डोक्यात कुंडी पडली खरं काय काय? तुला सांगतो शिर्या, सगळीकडे हे असंच चाललेलं आहे. म्हणजे हा तुझा मनोज काय किंवा आमच्या ऑफिस मधला सचिन काय, सगळे एका माळेचे म्हणे. अरे या सचिनसाठी म्हणजे बॉस तर त्याला फायरिंग नको म्हणून याला पाठीशी घातला. यांनी सगळ्यांसमोर मला उघडा पाडला रे. तोंडगशी पडल्यासारखं झालं मला. म्हणजे आपण आपली मैत्री मैत्री करत चिकटून बसतो रे, त्यांना काही फरक पडत नाही. तुला सांगतो हे मैत्री वगैरे शब्द आता फार बाद झालेले आहेत. काय शेखर, संपली का तुमची वादविवाद स्पर्धा? हो हो, संपली संपली. पण आबा, मला एका गोष्टीचं नवल वाटतं. कोणत्या? आबा तुम्ही काहीच बोलला नाही. म्हणजे मी मगातपासून मार्क करतोय, तुम्ही अगदी गप्प आहात ना. नाही मला एक सांगा आबा, आता तुम्ही एवढे मोठे आमच्यापेक्षा, त्यामुळे मैत्री या शब्दाचा अर्थ तुम्हाला आमच्यापेक्षा जास्ती माहिती असणार नाही का? त्यातून हल्ली मैत्री या शब्दाची किंमत अगदीच रुपयापेक्षा कमी झाले. नाही मला तुमचं मत जाणून घ्यायचं होतं. काय शेखर, मैत्रीचं टाळीसारखं असतं, ती एका हाताने वाजत नाही. दोन्ही हातामध्ये जर जोर असेल तर खणखणीत वाजते. मैत्रीचं असंच आहे, काय की ते एकतर्फी असू शकत नाही प्रेमासारखं. हो बाबा, खरंय तुमचं, पण आता सगळं बदलत चाललंय ना. संकल्पना, मैत्रीच्या संकल्पना बदलत चालले. काही जण आपल्या गरजेला मैत्रीचं नाव देतात, काही जण स्वार्थासाठी मैत्री करतात. आता भारत पाक मैत्रीचं बघ, नुसती चर्चेपुरती उरलेली आहे. म्हणजे एकीकडे उदात्त हेतू आहे
पण दुसरीकडे हे राजकारण राहिलेलं आहे आणि काही लोक त्याच्या आड लपून आपला स्वार्थ साधतायत. काही लोक नाही आबा, हल्ली सगळेच स्वार्थी झाले. तर काय आहे, तुम्ही त्या चष्म्यातून बघता म्हणून तुम्हाला असं वाटतं बरं का. म्हणजे समोरचा असं वागतो याला कारण परिस्थिती असते हे समजून घ्यायची आपल्यामध्ये कुवत हवी. काय एक क्षुल्लक कारणामुळे आयुष्यभराची किंवा वर्षानुवर्ष जपलेली मैत्री तुटते. पण ही जर मैत्री निखळ असेल तर या गैरसमजाला अजिबात थारा नसतो. तर तू कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीचं घे, तिथे अजिबात स्वार्थ नाही. मी तर तुला म्हणतो आजच्या तरुण पिढीला ह्या मैत्रीचे दाखले द्यायला हवेत. हो, म्हणजे मैत्री या शब्दाचा अर्थ त्यांना कळेल आणि त्याच्यावरती श्रद्धा वाढेल. अरे शेखर, ती वाढायलाच हवी मैत्री या शब्दावरती श्रद्धा. हा, अरे आयुष्यामध्ये मैत्री नसेल तर जगणं कठीण होईल. मला तू एक सांग, तू तुझ्या मित्रांशी बोलल्याशिवाय ऑफिसात काम करू शकशील का? काय नाही, अजिबात नाही. आपण काय आहे, मित्रांकडून अपेक्षा करतो आणि त्या अपेक्षा जरी पुऱ्या केल्या नाही की त्याला वाईट म्हणतो. पण मित्र वाईट नसतात, आपण स्वार्थी असतो. हो, बरोबर. नुसतं हो म्हणू नकोस, असं जा आणि त्या शिऱ्याला नीट बटवून दे. मगाशी त्याच्या डोक्यातल्या खुलचट कल्पनांना तू उत्तेजन देत होतास. आता त्या कल्पना सगळ्या काढून टाक. जातो. आणि बघ हे टाकू नको त्याच्या पण नाही हो, आता तुम्ही माझं एवढं बौद्धिक घेतलं, मग मला त्याचं घ्यायला नको. टाळी खणखणीत वाजली. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.